जय जय रघुवीर समर्थ. नारायण 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 नारायण. तुकोबा म्हटले, तार्किकाचा टाका संग. तर्कबुद्धीचा मनुष्य अनुमानच लावत असतो. अनुमान जो लावतो त्याच्याकडे नक्कीच अनुभव नाही. कुणाचं एक वचन बघा, अनुभवाविन मान डोलवू नको रे, हरिभजनाविन काळ वेळ घालवू नको. तर समर्थांनी सुद्धा तीच उल्लेख केलेला आहे दासबोधामध्ये. अनुभव आणि अनुमान याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे अनुमान जो आहे तो जड आहे, अनुभव जो आहे तो सूक्ष्म आहे. अनुमान जो आहे तो सत्य आहे, अनुभव जो आहे तो शिव आहे. तस सती हृदय अनुमान किए सब जाणीव सर्वज्ञ. सतीच्या हृदयानं अनुमान असा केला की जे माझे पती आहेत शिवजी, ते सर्व जाणतात, संपन्न आहेत, मग सगळं जाणतात. तर माझ्या हृदयातलं बी जाणणं असणार की मी त्यांच्याबरोबर कपटीपणा केला. तर्कबुद्धी म्हणजे कपट चालली ना पुन्हा. मग मी कपट केलं. तेही कुणाशी केलं? तर ज्यानं मला हृदयात जागा दिली मी त्याच्याशी केलं. सतीला हृदयात जागा दिली ना. हां, मग एक मागं वचन मी बोललो होतो, जे बुद्धि से समझ जाते और हृदय से निकल जाते, और जिनको हृदय में जगह मिल गई उनकी श्रद्धा अंधी होनी चाहिए. आंधळी श्रद्धा झाली पाहिजे. डोळ्यासमोर काही जरी दिसलं तरी ती लगेच असं वाटलं पाहिजे की माझ्या श्रद्धेची ही परीक्षा आहे, मला भ्रमिष्ट करायचं यानं, माझी योग्यता लेवल पाहिजे यानं. हिथं आणि मग पुढं सांगितलं की नो कपट म्हणजे संभूषण. मी माझ्याच नवऱ्याबरोबर कपट केलं. आता नवऱ्याबरोबर म्हणण्यापेक्षा बुद्धीनं कुणाशी श्रद्धेची, बुद्धीनं विश्वासाशी कपट केलं, म्हणजे तर्क केला. आणि मग संभूषण. नारी सहज जड अज्ञ. मग बुद्धी, ठीक आहे ना, बुद्धी कोण आहे? नारीच आहे. आणि आत्मा कोण आहे? पुरुष आहे. ठीक आहे. कारण बुद्धी ही प्रकृतीत कार्य करते शरीरावर, पण आत्म्याचं कमांड जर तोच नसेल आत्मा तर ती काय करणार आहे? पुरुष नसेल तर स्त्री एकटी काय करणार आहे? पण मी हे ते न जाणता नारी सहज जड अज्ञ, जड आणि आज्ञा म्हटलेलं आहे. बुद्धीला आज्ञा का म्हटलेलं आहे? तर तिचं सर्व देणं घेणं उठणं बसणं हे अज्ञानातलं म्हणजे मायेतलं आहे. आणि मायेतलं आहे तिथं तर्कच करावा लागतो, निवाडा करावा लागतो. आणि मग निवाडा माझ्याकडून झाला नाही का तर मी जड आहे. म्हणजे जड काय? तर मला कुणीतरी चालवणार आहे ह्याचा विसर पडला म्हणून मी जड आहे. ठीक आहे, कुणीतरी मला चालवत आहे हे जर मला कळलं असतं तर माझा विश्वास परत, त्याच्या विश्वासाचं माझ्या विश्वासाचं त्यानं फळ दिलं असतं. मी ते न करता आज्ञेपणा काय झाला की मनोविलास केला मी, म्हणून मी आज्ञा आहे. मनोविलास असा केला की मीच संकल्प रचायचा आणि त्यातली शुद्धी काढायची ना अशुद्धीनं मीच विकल्प धारण करायचा. मग फळ मलाच भोगावं लागलं. आणि ते फळ भोगत असताना माझा विवेक असा जागा झाला की आपण आपल्या पतीबरोबर असं नाही करायला पाहिजे. म्हणजे एक प्रकारचं मी कपटच केलेलं आहे. त्यांना, मला हेही माहीत आहे, त्यांना माहीत आहे, तरी मी त्यांची योग्यता बाजूला सारली. की त्यांना काय कळते तेव्हा मनातलं त्यांना काय कळते? आज्ञेने येत. पण मी ही विसरले की त्यांच्या वैश्विक मानाचा मी एक अंश आहे. ठीक आहे ना, हे मी विसरूनच गेले आणि मला त्याचं फळ भोगावं लागलं. काय हरकत नाही, पण पश्चाताप माझा कसा की पश्चाताप मी आता किती बी केला तरी पुन्हा मला त्यांचा स्वभाव माहीत आहे, माझ्या पतीचा. आणि स्वभाव कसा आहे की एकदा त्यांनी प्रतिज्ञा केली तर प्राण जाय पर वचन न जाय. आता मग त्यांनी प्रतिज्ञा काय केली की बसले एका वृक्षाखाली आणि घातलं पद्मासन.
नाही का. आणि मग पुढं वचन दिलं की शंकर सह स्वरूप समारा लागी समाधी अखंड पारा. समारा म्हणजे आपल्या स्वरूपात म्हणजे अंतकरणाचा विषय संबंध विच्छेद केला आणि स्वरूपाच्या पसाऱ्यामध्ये स्वतः विलीन झाले. मग रिझल्ट काय निघाला तर लागी समाधी अखंड अपारा. समाधी अशी लागली की त्याला आता कोणी खंडित करू शकत नाही. मग खंडित कोण करणार तर अंतकरण. मग त्याच्याशीच माझा संबंध नाही. आणि अपारा का तर हे प्रकृतीच्या पलीकडे मी समाधी लावलेली आहे. मी प्रकृती देहानं समाधी लावलेली नाही. देहाची समाधी कोणीही मोडेल माझी, पण अपारा मी पलीकडे समाधी लावलेली आहे. मग पलीकडे समाधी म्हणजे काय, अलीकडची समाधी म्हणजे काय तर अलीकडच्या समाधीचं उत्थान आहे, पलीकडच्या समाधीचा बोध आहे. जी पलीकडे आहे निर्विकल्प आहे. सविकल्प समाधीला कुठेतरी तुमचं अंतकरण चेष्टा तोडेल, पण पलीकडची समाधी लावली ती पलीकडची कुठली अपार. म्हणजे जसं आकाशाला मर्यादा नाही अपार आहे ते. सागर डोळ्यांनी दिसतोय तिथपर्यंत नाही, अजून अपार आहे तो. 7 समुद्र आहेत हो की. तर ज्याला कोणी पारच करू शकत नाही त्यालाच अपार म्हणायचं. मग जिथपर्यंत कुणी पोचूच शकत नाही मी तिथं समाधी लावलेली आहे. आता या कोणी तोडायला. कैलासात मी समाधी लावलेली नाही, माणसमध्ये लावलेली नाही, काशीमध्ये लावलेली नाही, मी अपारामध्ये समाधी लावलेली आहे. मग ती कसली समाधी असते तर ज्याला जसं ध्यान पुष्ट होईल त्याच्यापाशीच हा विषय बोलावा. अपार समाधीचा तिथं प्राणाचा संबंध नाही, अंतकरणाचा संबंध नाही, मनबुद्धीचा संबंध नाही, इंद्रियांच्या देण्या घेण्याचा नाही, बाकी कुठल्याही प्रकारच्या द्वैताचा द्वंद्वाचा संबंध नाही. तिथून माघारी आला तर ती तुमची इच्छा, नाही आला तर ती तुमची इच्छा, अशी ती अपार समाधी. त्याला आपण काही लोक म्हणतात या साधू समाजामध्ये वो कैलासवासी हो गए. म्हणाल मग कैलासवासी हो गए, वैकुंठवासी हो गए. अरे देहात असताना ह्या तोंडवाशाने कधी काय ध्यान लावलं नाही आणि कैलासवासी हो गए. म्हणजे एक हे शब्द आता गुळगुळीत झाले ते कुठेही वापरायला लागले लोक. पण त्याची मूल्य जर कळलं का नाही तर तो शब्द मुखात आल्याच जसं एखाद्याला सज्जन माणसाला एखादा शब्द अपमानास्पद बोलला तर त्याचं अंतकरण जसं एकदम करपतं, तसा हा शब्द अशा प्रकारच्या शब्दाची असते की त्या शब्दाच्या अनुभूतीत ते पुरुष एकदम म्हणजे गतवेता झालेत, मौन झालेत, काष्टवत झालेले आहेत. काष्टवत. आता मी काल जिथं मित्राच्या त्या आईचं श्राद्धाला गेलो होतो का नाही आपांच्या, तर त्याची एक बहीण मी पहिल्यांदाच बघितली. तर असेल की 50च्या दरम्यान असेल, 55-50. आईच्या फोटोची समोर बसली होती आणि एक जण वक्ता तिथं त्या आईवडिलांचं महत्त्व सांगत होता. तर तिच्या डोळ्यातून असं अखंड पाणी चाललं होतं. बाकी बी बहिणी होते, तिला भाऊ बी होते, कुणाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. आता हे चारी बी एकाचीच आहे ती, पण डोळ्यात एकाचीच पाणी. नातवंड होती. नातवंड म्हणजे त्यांच्या मुलाला मुलं झालेली ती, कुणाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. ती एकच फक्त. असं काय तिला कळलं असलं आहे. त्याने एक वाक्य लिहिलं होतं, ज्याच्या नशिबी आई तो धन्य आणि ज्याच्या नशिबी आई नाही तो शून्य. असं काय ते वाक्य तिथं लिहिलं होतं त्यांनी. तर प्रश्न की असा की असं तिलाच तेवढी आई काय कळली. बाकी चारींच्यात काही फरक नव्हता. कुणी हात बांधून होतं, कुणी इकडे तिकडे बघत होतं, कुणी मोबाईल घेऊन फिरत होतं. बाकीच्या कुणाच काय पडलं नव्हतं. तसंच शिष्यांच्या बद्दल बी आहे. लाखो करोडो शिष्य असू दे किंवा 2 असू दे, पण एखाद्याला गुरु कळला त्याला कळला. आणि तो गुरु न कळायसाठी की नाही, गुरु कळायसाठी तो मुळातच गुरुरूप होत असतो, तेव्हा त्याला गुरु कळतो. भगवंताने बी तेच केले.
प्रत्येक योनीतलं दुःख आणि सुख काढायसाठी भगवंत ते योनीत येऊन गेलेलं आहे. ठीक आहे. पाक चिलटापासून ब्रह्म्यापर्यंत त्याचे अवतार झालेले आहेत. त्याची सेवा करणार कसं? आपल्याला बूट घालून रानामाळात जावं लागते आणि गायला खूर एवढं 3 इंचात 4 इंचात दिलंय की कशावर बी पाय पडू दे, काचावर पडू दे, काट्यावर पडू दे, काड्यावर पडू दे, कुठेही पडू दे, फार फार तर पाय तळवतील. घोडा इतका पळतोय चपळतेनं, काय काय लागत असेल त्याला. मग प्रत्येक योनीत भगवंत एकदा प्रवेश करून गेलेला आहे. आता 6 महिन्याने एकदाच पाणी पितो. मग ते पाणी कुठं साठवलं असेल? केवढा मोठा रांजण असेल वर, पण 6 महिन्याने एकदा पाणी पितोय. अशा काही सूक्ष्म गोष्टी भगवंतानं ते स्वतः अनुभवून पाहिले. ते अगदी चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत तुमचं प्रारब्ध सहज तुम्हाला फेडता यावं. मग हे प्रारब्ध रचलं कधी? सृष्टी तर एकदाच रचलीस. आणि येताना तर तू म्हणतोस की मनु आणि शतरूप आले होते, आम्ही त्यांचे वंश आहोत. मग आमच्या चुका झाल्या कधी फेडायसाठी? तर भगवंत म्हणतात नाही, तुम्हाला जसं एखाद्या परीक्षेला बसायला 3 संधी दिलेल्या जातात. 3 देतात की नाही? 3 संधी देतात. पहिल्यात नाही तू क्रॅक तुझी एक्झाम झाली तर दुसऱ्यात नाही तर तिसऱ्यात तरी तू पार हो. तसं पहिलं संचित तुमचं त्यांनी काढून टाकलं होतं. पुन्हा प्रारब्धसुद्धा काढून टाकलं होतं. आणि पुन्हा भगवंत म्हटले ह्या क्रियामानाला सुद्धा मी नाश करेन, पण आता सावध राहा. जीव तरी बी तिथं सावध राहिलो नाही. म्हणून ह्या 3 नंतर त्याची ही कर्मफळं सुरू झाली. ठीक आहे. एखादा म्हणतो अरे जाऊ दे, मुद्दल राहू दे, आपलं तुझं काय व्याज असतं ते दे फक्त. पुन्हा म्हणतो मुद्दल व्याज राहू दे, आपलं मला असा प्रसंग पडेल त्यावेळी मला तेवढं मदत हो. असं नाही होत. मग जीवाला त्या प्रसंगाच्या वेळेस ते म्हणतो दिला असतं पण आता काय करू, मीच लय अशा परिस्थिती. पण त्यावेळेस पुढचीच योग्यता कळते आणि तिथून पुढे तुमचं मग क्रियामान प्रारब्ध आणि संचित चालू होतं. तर विषय काय खूप सुंदर सांगितलं त्यांनी. काय उदाहरण सांगितलं माहिती आहे का? कपटाबद्दल. की दूध जे आहे ते जर शुद्ध असेल तर मापक त्याच्यात जर पाणी घातलं तर ते पाणी सुद्धा दुधाच्या भावानं विकलं जातं. मापक पाणी जर घातलं, ह्यात नाही शब्द मी वापरतोय, त्यात मापक पाणी घातलं तर ते भावाने विकलं जातं. पण त्याच दुधात जर मीठ पडलं तर पाणी वेगळं, दूध वेगळं होतं. मग काय होतं? त्या दुधाचा स्वाद निघून जातो, दुधाचं दूध पण निघून जातं. नात्यांचं बी तसंच आहे. म्हटले हे प्रेम निघून गेलं. आता मी त्यांना म्हणजे मी मिठाचा खाडाच टाकला ना कपटीपणाचा. मी हे नाही करायला पाहिजे. आता प्रेम निघून गेलं. आता मी त्यांच्यापाशी राहून उपयोग काय? ते माझ्याकडे डोळे उघडून बघणार नाहीत. तर नकोच आहे आता. मग आपणच आपलं काहीतरी करून घेऊया. राम म्हणून गप्प बसल्यानंतर ज्याच्या पुढं आपण गप्प बसावं त्याला गप्प बसलेल्याची योग्यता तरी कळावी. आणि ती सतीला योग्यता कळली. म्हणून सतीचं म्हणणं असं, कृपा सिंधू शिव परम आगाधा प्रकट न कहे मोर अपराधा. माझा अपराध माझ्या पुढं व्यक्तच करावा मला वाटत नाही. आणि तसं जर वाटलं, व्यक्त केला, तर शेवटी तिचं हृदय दुखवलं जाईल. त्यापेक्षा आपलं समाधी लावलं हे उत्तम. मौनम खलु सर्वात साधनम.
तसं तर शिवजी कृपेचे परम अथाह सागर आहेत. म्हणून मला असं वाटतंय की आपल्या तोंडानं माझा अपराध सांगण्यापेक्षा आपली समाधी लावणं हे 1000 पटीने योग्य आहे. आणि मग शिवाने ज्या स्थितीमध्ये समाधी लावली त्या समाधीच्या दर्शनानंच सतीला जाणवलं की स्वामीने माझा त्याग केलेला आहे. आणि हृदयाने व्याकुळ झाली. तर दुसऱ्याच्या अपराधानं आपलं हृदय जाळून घेण्यापेक्षा आपल्या मौनानं त्याचं हृदय जळतंय कसं हे त्याला कळलं पाहिजे. सतीनं काय केलं? सीतेचा वेश धारण केला आणि हे सगळं शिवजीने जाणल्यानंतर आतमध्ये एक त्यांना विषाद निर्माण झाला. विषाद मी समजलं ना काय? शोकच. एक म्हणजे किंवा आपल्या मराठी भाषेत सुद्धा म्हणजे त्याच्याबद्दल एक किळस निर्माण झाली. विषादपेक्षा किळस निर्माण झाली की हे काय करायची गरज नव्हती. असे म्हणजे कोणाची परीक्षा घेण्यासाठी असं ढोंग कशासाठी पाहिजे. त्यापेक्षा तू प्रकट विचारलं असतं तर त्याने उत्तर दिलं असतं की तुमच्या रडण्याचं कारण मला कळेल का. तर हे जाणल्यानंतर शिवजींच्या हृदयामध्ये अतिशय विषाद एक तिटकारा निर्माण झाला. योग्य नव्हतं. आणि मग त्यांना असं वाटलं शिवजींना की ही सती माझीच आहे. क्षमा करावी तर दोष पुन्हा प्रकट करेल. ते वेगवेगळे दोष प्रकट करेल. पण जर मी सतीला हे सगळं जाणून पुन्हा तिच्याबरोबर प्रेम करू लागलो तर तिच्या नजरेत ती तिच्यासाठी योग्य राहील. म्हणजे पुन्हा अपराध करायला तिचं हृदय आणखी तसंच हे होईल. आणि मग जर मी तिच्याशी प्रेम करायला लागलो तर भक्तिमार्ग लोप होईल आणि हा मोठा अन्याय होईल. भक्तिमार्ग लोप होईल. प्रेमाचा दुसरा अर्थच आहे भक्ती, पण त्याला प्रेमा भक्ती म्हटलं, पुन्हा ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं त्याला. तर मी ही जाणून सुद्धा तिची चूक जर मी पोटात घालत असेल तर मी अन्याय करतोय भक्तीवर. हे प्रेम नव्हे. प्रेमाचा अर्थ आहे की तिथं तर्क, वितर्क, कुतर्क या कुठल्याही तर्काला जागा नाही आणि कुठल्याही स्वार्थाला जागा नाही. जसं काल सांगितलं, माझं आहे ते तुझं आहे, पण तुझं आहे ते माझं नाही. ही प्रेमाची उदारता आहे. मग ही प्रेमाची उदारता भक्ती मार्गामध्ये काय आहे की भगवंत म्हणतात की जन्म दिला ह्या जीवाला तर मीच दिलाय आणि जीवाला उपयुक्त जे काय हवं असेल ते मीच दिलेलं आहे. याची जाणीव ज्याला नाही तो पुरुषार्थाच्या निमित्तानं भौतिक जगात आपलं आपलं एक ऐश्वर उभं करून दाखवतो आणि त्या अहंकाराखाली त्याचं आयुष्य गमावून बसतो. अहंकाराखाली. जसं आज गोडके काका म्हटले की मी काल जिथं खरेदीला गेलो त्या व्यक्तीचा गल्ला 1 कोटीपर्यंतचा रोजचा. पण त्याच व्यक्तीला जर विचारलं खरं शांती आहे का तुमचं, किंवा भगवत प्रीती आहे किंवा भगवंतावर विश्वास आहे, तो म्हणजे नाही, आपण करतोय म्हणून खातोय. भक्तीचं इथं असं स्पष्ट सांगितलंय त्यांनी की भक्ती मार्ग लुप्त होईल. म्हणजे खऱ्या कुठल्या मार्गानं भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणजे प्रेम कुठल्या मार्गाने श्रेष्ठ आहे, भक्ती मार्ग कुठल्या अंगानं श्रेष्ठ आहे, ते श्रेष्ठत्वावरच कुठाराघात केला. म्हणजे त्याच्यावरच
एक घाव दोन तुकडे हिने केले अविश्वास दाखवून. मग माझ्यावर सुद्धा विश्वास नाही, माझ्या इष्टवर बी विश्वास नाही, मग कुठलं प्रेम कशासाठी भक्ती मार्ग इथं थांबलाच ना. म्हणजे अशी नवरा बायको आहेत की नवरा बायकोत पटत नाही, पण लहान मूल आहे आणि ते मोठं होईपर्यंत इच्छा नसताना एकमेकाशी राहतात. मग आता तू जर इच्छा नसताना ती राहिली, तिला कळलं की इच्छा नसताना जर मी राहिली तर माझ्या वाट्याला तेच येणार आहे जे कुत्र्याच्या वाट्याला येतं, की मालक जेवायला बसलाय आणि कुत्रं उपाशी म्हणून तुकडा टाकतोय. तसं सतीलाही वाटलं की मी इथं आहे आणि शिव बी इथं आहेत, मी बोलली म्हणून ते उत्तर देतील, पण खऱ्या अर्थाने त्यांची उत्तर द्यायची इच्छा नाही, कारण प्रेमच संपलेलं आहे, भावच संपलेला आहे, भक्तीच संपलेलं आहे, आणि ते बी त्यांच्याबरोबर सुद्धा संपला आणि त्यांच्या इष्टबरोबर संपला. मग तिथून ते दाखवलं ह्यांनी की अन्याय काय होईल की माझा इष्ट मला प्रिय असताना हिच्या चुकाला मी प्रिय मानलं, म्हणजे मी इष्टवर भक्ती मार्गाचा अपराध केला. ठीक आहे, हा माझ्याकडून अन्याय नको. नाही, जे माझ्या इष्टला आवडत नाही ते मला आवडतंय, म्हणजे माझं प्रेम तुझ्यावर मायावी आहे, तुझं मायावी आहे, आणि माझ्या इष्टपासून मी अपराध केलेला आहे. ठीक आहे, जे त्याला आवडतं ते मला आवडतं आणि मी जगाला तेच देणार. पण त्याला जे आवडत नाही, मी तुझ्यासाठी जर ते केलं तर मी भक्ती मार्गाचा अपराध केला. असं नारायण.